तुझ्याजवळ 1 मिनिट आहे का? डू यू हॅव अ मिनिट? डू यू हॅव अ मिनिट? तू शांत बस, नाहीतरी मी तुला मारेन. बऱ्याचदा आपण हे सेंटेन्स यूज करतो. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा, यू शट अप, अदरवाईज आय विल स्लॅप यू. यू शट अप, अदरवाईज आय विल स्लॅप यू. तर मला सांग, तुमची समस्या काय आहे? हा एक बोलण्याचा प्रकार आहे की तर मला सांग तुझी समस्या काय आहे, किंवा ठीक आहे मला सांग तुझी समस्या काय आहे, असंही सेंटेन्स असू शकतं. सिंपल याला इंग्लिशमध्ये म्हणा, सो टेल मी व्हॉट्स युअर प्रॉब्लेम. सो टेल मी व्हॉट्स युअर प्रॉब्लेम. मी भूतांना घाबरत नाही. आय एम नॉट स्केअर्ड ऑफ घोस्ट. आय एम नॉट स्केअर्ड ऑफ घोस्ट. आय एम नॉट स्केअर्ड ऑफ घोस्ट. गंभीर गोष्टीवर मजाक करू नकोस किंवा सिरियस गोष्टीवर मजाक करू नकोस. डोंट जोक अबाउट सिरियस थिंग्स. डोंट जोक अबाउट सिरियस थिंग्स म्हणजे सिरियस गोष्टींवरती मजाक करू नको. मी पिशवी पुस्तकाने भरली. आय फिल्ड द बॅग विथ बुक्स. आय फिल्ड द बॅग विथ बुक्स. माझे कपडे जमिनीवर का आहेत? क्वेश्चन करताय तुम्ही की बाबा माझे कपडे जमिनीवर का आहेत. सिम्पली तुम्ही तुमच्या आईला बोलत असाल किंवा दुसरं कोणीही असू शकतं. सिम्पली इंग्लिशमध्ये म्हणा, वाय आर माय क्लॉथ्स ऑन फ्लोअर. वाय आर माय क्लॉथ्स ऑन फ्लोअर. तू तुझी बॅग चेक केली का? डिड यू चेक युअर बॅग? डिड यू चेक युअर बॅग. आवाज ऐकून ती बाहेर आली. हेअरिंग द नॉईज शी केम आउट. हेअरिंग द नॉईज शी केम आउट म्हणजे आवाज ऐकून ती बाहेर आली. इथं बसणं बेकार आहे किंवा इथं बसणं निरर्थक आहे. इट्स युजलेस टू सिट हिअर. इट्स युजलेस टू सिट हिअर. मला माहीत नाही तो कधी येईल. आय डोंट नो वेन ही विल कम. आय डोंट नो वेन ही विल कम. तू माझ्यासाठी थोडं थांबू शकतेस का? कॅन यू वेट अ लिटल फॉर मी. कॅन यू वेट अ लिटल फॉर मी. गाईज ही खूप छोटी छोटी सेंटेन्स आहेत, पण तुम्हाला डेली यूजमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. तेव्हा प्रत्येक सेंटेन्स तुम्ही केअरफुली बघा आणि ते सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करा. मला तिचा चेहरा स्पष्ट आठवतो. आय रिमेंबर हर फेस क्लिअरली. आय रिमेंबर हर फेस क्लिअरली. आता मी हे करू शकत नाही. आय कांट डू धिस एनी मोर. आय कांट डू धिस एनी मोर. काय बऱ्याचदा एखादी गोष्ट तुम्ही करता, परत परत करता, शेवटी तुम्ही काय म्हणता थकून की आता मी ही गोष्ट करू शकत नाही. तशा प्रकारचं हे सेंटेन्स आहे. सिंपल म्हणा, आय कांट डू धिस एनी मोर. मला प्रत्येक गोष्टीची भनक लागते असं बऱ्याचदा आपण बोलत असतो. सिंपल म्हणा, आय गेट विंड ऑफ एव्हरीथिंग. आय गेट विंड ऑफ एव्हरीथिंग. दोन्हीमध्ये काही फरक नाही. समजा तुम्ही मुलांना 2 वस्तू दाखवता आणि तुम्ही सांगता की दोन्हीमध्ये काही फरक नाही. सिंपल तसं सेंटेन्स आहे, नो डिफरन्स बिटवीन देम. नो डिफरन्स बिटवीन देम. त्याने बाहेरून जेवण मागवलं. ही ऑर्डर्ड टेक अवे. ही ऑर्डर्ड टेक अवे. तुझ्याकडून मला खरं जाणून घ्यायचं आहे किंवा तुझ्याकडून मला खरं ऐकून घ्यायचं आहे. आय वॉन्ट टू नो द ट्रूथ फ्रॉम यू. आय वॉन्ट टू नो द ट्रूथ फ्रॉम यू म्हणजे मला तुझ्याकडनं खरं ऐकून घ्यायचं आहे किंवा जाणून घ्यायचं आहे. मी कोणालाही दोष देत नाही. आय एम नॉट ब्लेमिंग एनी वन. आय एम नॉट ब्लेमिंग एनी वन. ब्लेम करणे म्हणजे दोष देणे. एनी वन म्हणजे कोणालाही. तू पण करून बघ. सजेस्ट करताय तुम्ही की तू पण करून बघ. सिम्पली, यू ऑल्सो गिव इट अ शॉट. यू ऑल्सो गिव इट अ शॉट म्हणजे तू पण करून बघ. माफ कर, माझ्या डोक्यातून निघून गेलं किंवा माफ करा, माझ्या डोक्यातून निघून गेलं. सॉरी, इट एस्केप्ड फ्रॉम माय माइंड. एस्केप होणे म्हणजे निघून जाणे.
त्याच्या शब्दाचं वाईट वाटून घेऊ नका किंवा त्याच्या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका किंवा त्याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. कशाही प्रकारचं सेंटेन्स असतं, जसंही तुम्ही बोलत असाल तसं तुम्ही इथे घेऊ शकता. म्हणजे कोणीतरी तुम्हाला काहीतरी बोललं त्यावेळेस आपण म्हणतो की त्याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको. जनरली आपण असंच बोलतो, पण कोणी गोष्टीचं म्हणत असेल किंवा कोणी शब्दाचं म्हणत असेल त्यावेळेस तुम्ही तिथे ते घ्या. डोंट माइंड हिज वर्ड्स. डोंट माइंड हिज वर्ड्स. ऐक, लवकर ये. लिसन, बी बॅक सून. लिसन, बी बॅक सून. सगळ्यात जवळचं ATM कुठे आहे? वेअर इज द नियरेस्ट ATM. वेअर इज द नियरेस्ट ATM. नियरेस्ट जवळचं, सगळ्यात जवळचं. ती स्वतःला काय समजते? ती स्वतःला काय समजते? व्हॉट डज शी थिंक ऑफ हरसेल्फ. व्हॉट डज शी थिंक ऑफ हरसेल्फ. म्हणजे ती स्वतःला काय समजते. रागात बोलतो आपण कधी कधी हे सेंटेन्स, तसंही तुम्ही बोलू शकता. मी त्याला वारंवार सांगितलं. आय हॅव टोल्ड हिम रिपीटेडली. आय हॅव टोल्ड हिम रिपीटेडली. मस्ती करणं थांबव. स्टॉप बीइंग मिस्चिवियस. स्टॉप बीइंग मिस्चिवियस. याचा अर्थ ती इथं आहे. दॅट मीन्स शी इज हिअर. दॅट मीन्स शी इज हिअर. कमीत कमी तो तुझ्यासारखा नाही. ॲट लीस्ट ही इज नॉट लाईक यू. ॲट लीस्ट ही इज नॉट लाईक यू. मी तुला शेवटचं सांगत आहे. आय एम टेलिंग यू फॉर द लास्ट टाईम. आय एम टेलिंग यू फॉर द लास्ट टाईम. तू फोनमध्ये काय बघत राहतेस? व्हॉट डू यू कीप वॉचिंग ऑन द फोन. व्हॉट डू यू कीप वॉचिंग ऑन द फोन. तू पण माझ्या फोनपासून दूर राहा. यू टू स्टे अवे फ्रॉम माय फोन. यू टू स्टे अवे फ्रॉम माय फोन. आपल्यापैकी एकाला जावं लागेल. वन ऑफ अस विल हॅव टू गो. वन ऑफ अस विल हॅव टू गो. हे सामान इथून काढ. गेट दिस स्टफ आउट ऑफ हिअर. गेट दिस स्टफ आउट ऑफ हिअर म्हणजे हे सामान इथून काढून टाक. गेट दिस स्टफ आउट ऑफ हिअर. मला त्यातून सुटका हवी आहे. आय वॉन्ट टू गेट रीड ऑफ इट. आय वॉन्ट टू गेट रीड ऑफ इट. गेट रीड ऑफ म्हणजे काय? एखाद्या गोष्टीतून सुटका करणे किंवा एखाद्या गोष्टीला मागे टाकणे. मी सहज विचारतोय. आय एम जस्ट आस्किंग. आय एम जस्ट आस्किंग. ती एका तासाहून अधिक काळ लिफ्टमध्ये अडकली होती. म्हणजेच ती एका तासापेक्षा जास्त वेळ लिफ्टमध्ये अडकली होती. असं कोणतंही सेंटेन्स असू शकतं. शी गॉट स्टक इन द एलिव्हेटर फॉर ओव्हर अॅन आवर. शी गॉट स्टक इन द एलिव्हेटर फॉर ओव्हर अॅन आवर. एलिव्हेटर म्हणजे काय? लिफ्ट. तुला जास्त आराम करावा लागेल. यू शुड रिलॅक्स मोर. यू शुड रिलॅक्स मोर. मी वर्षातून एकदा माझ्या आजोबांना भेटायला जाते. आय विजिट माय ग्रँड पॅरेंट्स वन्स अ इयर. आय विजिट माय ग्रँड पॅरेंट्स वन्स अ इयर. ग्रँड पॅरेंट्स आजी आजोबा. मी एका वर्षात किमान 10 पुस्तकं वाचते. आय रीड ॲट लीस्ट 10 बुक्स इन अ इयर. आय रीड ॲट लीस्ट 10 बुक्स इन अ इयर. मला घराच्या आतून आवाज येत होता. I heard a noise coming from inside the house. I heard a noise coming from inside the house. मी हे माझ्या मित्राला दाखवेन. I will show it to my friend. I will show it to my friend. तू त्या भानगडीत पडू नकोस किंवा तू त्या भांडणात पडू नकोस किंवा तू त्या विषयात पडू नकोस. काही सेंटेन्स असू शकतं. You don't get into this mess. You don't get into this mess म्हणजे त्या भांडणात पडू नको किंवा त्या भानगडीत पडू नको.
मला एकटं जाणं आवडतं. आय प्रिफर गोईंग अलोन. आय प्रिफर गोईंग अलोन. तिने स्वयंपाकघरात एक उंदीर बघितला. शी सॉ अ माऊस इन द किचन. शी सॉ अ माऊस इन द किचन. माझ्याकडून तिला सॉरी म्हण. से सॉरी टू हर ऑन माय बिहाफ. से सॉरी टू हर ऑन माय बिहाफ. मी तुझ्याकडे येत होते. आय वॉज कमिंग टू यू. आय वॉज कमिंग टू यू. त्याने गरजेपेक्षा जास्त खाल्लं. ही एट मोर दॅन नेसेसरी. ही एट मोर दॅन नेसेसरी म्हणजे मोर दॅन नेसेसरी म्हणजे गरजेपेक्षा जास्त. कुठे हरवला होतास? बऱ्याचदा आपण विचारतो, अरे कोणत्या धुंदीत होतास किंवा कुठे हरवला होतास. तसं सेंटेन्स आहे, वेअर वर यू लॉस्ट. वेअर वर यू लॉस्ट. चल मागच्या रस्त्याने जाऊया. लेट्स गो फ्रॉम द बॅक वे. लेट्स गो फ्रॉम द बॅक वे. तुला माझ्याशी काही काम आहे का? डू यू हॅव सम वर्क विथ मी. डू यू हॅव सम वर्क विथ मी. खरं सांगायचं तर मी तिथे जाईन. सिम्पली बोलण्यातला वर्ड आहे की खरं सांगायचं तर मी हे करेन किंवा खरं सांगायचं तरी मी तिथे जाईन असे सेंटेन्स आहेत. टू बी ऑनेस्ट आय विल गो देअर. टू बी ऑनेस्ट आय विल गो देअर. कोणाला मदत पाहिजे का? डू एनीवन नीड हेल्प. डू एनीवन नीड हेल्प.